आयुष्यात एकदा तरी असं सेलिब्रेशन करायचं हे माझं ड्रीम बबडीमुळे का होईना पूर्ण झालं. नमस्कार, मी तेजा. तर आज आहे आमच्या लाडोचा म्हणजेच बबडीचा दुसरा बड्डे. पहिल्या बड्डेला तर ती खूप लहान होती, त्यामुळे तिनं नुसती चिडचिड केली आणि सगळी हौस करायची राहूनच गेली. पण हा बड्डे आम्हाला एकदम स्पेशल बनवायचा होता आणि तिचं छान छान फोटोशूट पण करायचं होतं. त्यामुळे आम्ही असा सेपरेट सेलिब्रेशन हॉलच बुक केलेला. आम्ही पूर्णपणे प्रिन्सेस थीम केलेली, त्यामुळं केक पण तसाच होता. आधी तिचं औक्षण करून घेतलं, जे बड्डे दिवशी सगळ्यात महत्त्वाचं आहे. बड्डेला दोन्हीकडचे फॅमिली मेंबर्सच होते फक्त. त्यानंतर इकडे मस्त आमच्या परीची एंट्री झाली आणि खरोखरच असं आभाळातून परी येते असंच वाटत होतं. सगळं एकदम ड्रीमी ड्रीमी. त्यामुळे तिला पण काय करून काय नको असं झालेलं. नंतर मस्तपैकी केक कट करून घेतला आणि ज्याच्यावर तिचं सगळ्यात जास्त लक्ष होतं. फंक्शन काही असो, पण आमच्या दोघींचे नखरे काही संपत नाहीत. तर सेलिब्रेशन झाल्यावर आम्ही जेवण करायला गेलो. त्यात पण व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असे डिवाइड झालते. मला नाईटला बाईक आणि स्कूटीवर फिरायला खूप भारी वाटतं, त्यामुळे आम्ही दोघी स्कूटीवरच निघालो. घरी आल्या आल्या बबडी नुसते गिफ्ट्स घेऊन इकडे तिकडे पळत होती. काही म्हणा, जुलैमधली लोक लकी असतात बरं का. आणि हो, मी पण जुलैमधीलच आहे. तर तुमचा बड्डे मंथ नक्की कमेंट करा.